मॉर्निंग गाईज, वेलकम टू न्यू ब्लॉग. आणि नॉर्मली आता सगळेच हॉटेलचं अवॉइड करतात खाणं आणि जाईल तिकडे लोक घरगुती जेवणाचा प्रेफरन्स देतात. आज आपण एका अशाच ठिकाणी जाणार आहोत जिकडे घरगुती नाश्ता आपल्याला करायला मिळणार. आणि म्हणतात ना, मराठी माणसाला धंदा करायला येत नाही, त्यांनी नक्की उलवेला सेक्टर 17ला जे जुनं सद्गुरू स्वीट्स होतं त्याच्या बाजूला ताई एक फूड स्टॉल लावतात. तिथे येऊन जावं आणि त्याचं चव चाखावी कशी आहे ती. आपण बोलतोय सेक्टर 17मध्ये वेलनेस मेडिकलच्या एक्झॅक्ट अपोजिटला ह्या चौकामध्येच तुम्हाला बघायला मिळेल. जे जुनं स्वीट कॉर्नर होतं त्याचं नाव होतं सद्गुरू, जे खूप फेमस होतं, त्याच्या एक्झॅक्ट अपोजिटला आल्यानंतर इकडे मंगलमूर्ती पराठा म्हणून आहे. हे ते फूड स्टॉल आहे. स्वीट अँड सिम्पल मेन्यू आहे यांचा. खूप जास्त मेनूची गर्दी नाहीये. उपमा, शिरा, साबुदाणा खिचडी, खडा पोहे, मिसळ पाव, आलू पराठा आणि ही अशी त्यांची गाडी आहे. स्वच्छ स्टील मध्ये सगळ्या वस्तू ठेवलेल्या आहेत. त्या ताईंची आपण बऱ्याच वेळ वाट बघत होतो. ज्यांनी हा व्यवसाय सुरू केला त्यांचं नाव लक्ष्मी खांडेकर आहे. 2 वर्षापूर्वी तो व्यवसाय त्यांनी सुरू केला आणि आज त्याचं स्वरूप खूप मोठ्या लेवलवरती गेलंय. आणि जेव्हा त्यांनी सुरू केलं होतं एक छोट्याशा टेबलवरनं सुरू केलं होतं आणि ते घरून बनवून घेऊन यायचे. आज तुम्ही बघू शकता जो पसारा वाढलाय तो खूपच मोठा. आता त्या टेबलवरती लोक बसतात. या टेबलवरती सुरुवातीला बनवून घेऊन यायचे. आणि तुम्ही फुललेला पराठा बघू शकता. आणि त्याची प्रेरणा एवढीच आहे की ते घरी सुंदर जेवण बनवायचे आणि घरच्यांना वाटायचे की त्यांनी ह्याचं व्यवसायामध्ये रूपांतर व्हायला पाहिजे. आणि फक्त तेवढ्या एक छोट्याशा थॉट मध्ये त्यांनी सुरुवात केली. आज 2 वर्ष सलग कुठलीही सुट्टी न घेता ताई इथे असतात. आणि तुम्ही ताईंना बघू शकता. ताई नमस्कार. तुम्ही जे उलवेतले प्रेक्षक बघतायत त्यांना तुम्ही काय सांगू इच्छिता आणि तुम्ही इकडे कसं येणार किंवा इथे किती वाजल्यापासून सुरू असतं आणि कधीपर्यंत हा तुमचा टायमिंग आहे? आमचं टायमिंग आहे 7 ते दुपारी 1 वाजेपर्यंत. ओके. हो. आणि सेक्टर 17ला आहे हे सद्गुरू चौक मध्ये. ओके. आणि ताई तुमचं स्पेशल असं काय आहे की ज्यांना खूप लोकांना आवडतं असं? आलू पराठा. आलू सगळ्यात पराठा. जास्त. ओके. आणि पहिल्यांदा तुम्ही घरच्यांना खाऊ घातला, त्यांना आवडल्यानंतर तुम्ही स्वतः प्रयोग केला आणि सुरुवात केली हा व्यवसाय, बरोबर ना? हो. जसं मी थोड्या वेळापूर्वी तुम्हाला सांगितलं की लोक घरगुती जेवणासाठी शोध घेत असतात, तसं घरगुती नाश्त्यासाठी जर तुम्हाला उलव्यामध्ये कुठे शोध घ्यायचा असेल तर तुमचा शोध हा संपलेला आहे. तर तुम्ही आता इथे एक्झॅक्ट सद्गुरू चौकामध्ये सेक्टर 17मध्ये आलात तर तिकडे मंगलमूर्ती पराठा आहे. तिकडे खांडेकर ताईंचे तुम्ही पराठे, त्याच्यानंतर शिरा, उपमा, पोहे आणि त्याचबरोबर मिसळ याचा सुंदर असा आस्वाद घेऊ शकता. आणि उलवेकरांसाठी हा शोध संपलेला आहे. तर तुम्ही कधी येताय निश्चित खाली कमेंट करून सांगा. स्टॉलचं आणखी एक आश्चर्य जे मी पाहिलं ते महत्वाचं म्हणजे काय की लहान मुलांच्या आया त्यांच्या टिफिन घेऊन येतात, खाली टिफिन, आणि यांच्याकडनं पराठे भरून घेऊन जातात. काही कामावरून जाणारी लोक जे असतात ते त्यांच्या घरातले खाली डबे घेऊन येतात आणि इकडनं पराठे भरून घेऊन जातात. याचा अर्थ काय, लहान मुलांपासून वृद्ध माणसापर्यंत हा पराठा लोकांना आवडू लागलाय आणि त्याची पोचपावती त्यांना मिळते वेळोवेळी. मग तुम्ही पण तुमचे खाली डबे घेऊन या. आहे ना. साबुदाणा घेतो. फायनली मला बसायला जागा मिळाली आणि आता आपण ऑर्डर सुरू करतो. टेस्ट करून बघूया. माय पराठा हॅज कम. या, लुक ॲट द पराठा. वाव. वाव. साबुदाणा खिचडी. लेट्स हॅव अ बाईट. सॉफ्ट
नाईस यमी